आज SRA स्कीममध्ये इतक्या वर्षानंतर आता नवीन प्रोजेक्ट चालू करण्याचा प्रयत्न करतात मोहित कंबोज यांना विकासक म्हणून नेमण्यात आलं. काय फार महत्त्वाची गोष्ट आजच्या दिवसात घडलेली आहे. रिझर्व्ह काहीतरी 900 टनचा प्रोजेक्ट घेतला होता आणि महाकाली SRA 751 लोकांचा प्रोजेक्ट घेतला होता. हे दोन्ही प्रोजेक्टवर प्रचंड कर्ज घेऊन हे विकासक फरार झाले. लोक वनवन भटकत होती. 4 लोकांनी आत्महत्या केल्या. त्यांना भाडं मिळत नव्हतं. अशा वेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते. त्यांच्याशी चर्चा करून दोन्ही साहेबांची चर्चा करून आम्ही स्कीम खाली घ्यायला लावली आणि तेव्हा आम्ही साहेबांना मागणी केली होती की इथून टनल व्हावा ठाण्यापर्यंत. साहेबांची मान्य केली होती. टनलमध्ये सुद्धा 583 लोक आहेत. त्यांनासुद्धा घरं मिळावी. मी खरोखर शासनाचे आणि मोहित कंबोज साहेबांचा मनापासून आभारी आहे. त्यांनी ह्या सर्वांना घरं देण्याची जिम्मेदारी घेतलेली आहे. महाकाली SRAच्या तिथे सर्व लोकांची घरं बांधली जातील. तिथे अजिबात सेल घेतला जाणार नाही. पहिला असा विकासक आहे. विकासक पहिला सेलचं काम सुरू करतात मग SRAचं करतात. म्हणजे सर्व SRAचे बिल्डिंग तिथे बांधल्या जाणार. सर्वांना तिथे घरं दिली जाणार. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बाधित झालेले लोक आहेत त्या सर्वांना या शासन महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये पहिल्यांदा शासन ट्रायपार्टी अग्रीमेंट करून त्यांना भाड्यासहित मोहित कंबोज देणार. त्यांना तिथले घरं त्याचा अलॉटमेंट लेटर पण भाडं देताना दिलं जाईल. हा सर्वात मोठा माझ्या महाराष्ट्राची विजय असं मला वाटतं. किती दिवसाचं आश्वासन देण्यात आलेलं आणि वेळेला भाडे देखील सांगण्यात आलं. त्याच्यावर देखील पर्याय निघणार आहे. आणि देखील टनलच्या विषयी देखील मोठा निघालेला आहे. त्यावर कसं टनल इथे होत आहे त्यामुळे माझ्या महाराष्ट्रात भरभराट होणार आहे. त्यामुळे मी सरकार शिंदे साहेबांचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा मनापासून आभारी आहे. आणि त्या लोकांना घरंसुद्धा इथे मिळणार आहे. त्यामुळे त्यांचासुद्धा कामाधंद्याचा जो प्रश्न होता तो सुद्धा मिटलेला आहे. आणि मे पासून एप्रिलच्या आता एप्रिल महिना आहे. एप्रिलच्या लास्ट वीकपासून सर्वांना भाडे दिली जातील. ज्यांना भाडं नको असेल त्यांना कांदिवलीमध्ये 305 स्क्वेअर फुटाची टेम्पररी घरं दिलं जातील. आणि ज्या दिवशी ते बिल्डिंग होईल त्या दिवशी तिथून त्यांना इथे शिफ्ट केलं जाईल. हा पण फार मोठा निर्णय झाला आहे. हा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला. त्यामध्ये सरकारचं, मोहित कंबोजचं, MMRDचं आणि साहेब तुम्ही आज दाखवून दिलं की काम कोण करतात. साहेब मी पहिल्यापासून काम करणारा माणूस आहे. रस्त्यावर उभा राहून काम करणारा माणूस आहे. जनतेच्या हितासाठी धडपडणारा माणूस आहे. मी सुद्धा फार गरिबीतून आलेलो आहे. त्यामुळे गरिबांचं दुःख काय असतं, घर काय असतं त्याची मला पूर्ण कल्पना आहे. म्हणून मी प्रचंड प्रयत्न करून कमीत कमी याच्यासाठी 22 मीटिंग्स आम्ही घेतल्या असतील टोटली. आमच्या जनतेच्या कमीत कमी 10-12 मीटिंग्स घेतल्या असतील वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स बरोबर. आणि आज याला चांगलं रूप आलेलं आहे. आज पूर्णत्वात जात है. ये बघून खूप आनंद होता है. वाली है जो बहुत ही प्राइम प्रोजेक्ट है महाराष्ट्र गवर्नमेंट का. उसमें भी ये एक 24,000 मीटर में 6,000 मीटर लैंड प्रोजेक्ट में जा रही है. पीछे का फिर संजय गांधी नेशनल पार्क है. उसको लग के जो हाई डिटेंशन वायर जा रही है प्रोजेक्ट से ऊपर से, उसमें भी उसका इश्यू है डेवलपमेंट होने का. साथ ही साथ काफी ऐसे इसके अंदर इश्यूज और प्रॉब्लम्स है कि जिससे ये प्रोजेक्ट को पूरा करना इतना संभव नहीं है. लेकिन जब प्रकाश भाई से बात हुई और ये प्रोजेक्ट में कैसे पूरा कर सकते हैं और लोगों को उनका घर मिलना चाहिए, तब आते 900 यहाँ पे जिनके घर है, 900 ऐसे लोग जिनके यहाँ पर रहवासी लोग हैं. साथ ही साथ आगे के रोड पे 350 लोग जिनको घर देना है, जिनका घर ये टनल के रूप में जा रहा है. तो जब MMRDA SRA की बैठक हुई साथ में, तो डिसाइड किया गया कि सबको घर यहाँ से कहीं ना कहीं प्रोजेक्ट इफेक्टेड पीपल को बाहर दिया जाएगा. लेकिन उसमें तब तक मैं उस प्रोजेक्ट में साथ में जुड़ा नहीं था. सुरवे साहब ने काफी लड़ाई लड़ी कि मेरे लोग यहाँ से बाहर नहीं जाएंगे जब तक प्रोजेक्ट नहीं होगा, टनल नहीं बनेगा, जब तक लोगों को मागा थाने में घर नहीं मिलेगा. ये प्रकाश सुरवे साहब का एक 6-8 महीने की लड़ाई है, जिन्होंने पूर्व मुख्यमंत्री से भी लड़ाई लड़ी और अभी के मुख्यमंत्री से भी उन्होंने करके पूरा एक आश्वासन लिया कि जब तक ये लोगों को घर यहीं पे नहीं मिलेगा
तब तक ये प्रोजेक्ट की मैं आगे इसको बढ़ने नहीं दूंगा। मेरे लोग मागा थाने से बाहर नहीं जाएंगे। ये इनकी जिद थी, ये इनका प्यार है आपके प्रति, ये लगाव है।